वेलकम टू तेजल्स न्यूट्रीबाइट्स. संडे स्पेशल ब्रंचमध्ये आज मी बनवते डाळबट्टी. चला तर मग बनवूयात. डाळबट्टी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतली आहे आणि त्यात साधारणपणे डाळीचं 3 पट पाणी घालून एक 3 ते 4 शिट्टी होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ मळून घेऊया. बट्टीच्या पिठासाठी इथं मी 4 वाटी गव्हाचं जाडसर पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे हे पीठ अवेलेबल नसेल तर नॉर्मल गव्हाच्या 3 वाटी नॉर्मल गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतला तरी पण चालेल. तर आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी ओवा, जिरे, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर सोडा घातलाय. हे मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान मळून घ्यायचंय. डोची कन्सिस्टन्सी सेमी सॉफ्ट ठेवायची आहे, खूप सॉफ्ट नाही किंवा खूप हार्डही करायची नाहीये. आणि एक मळून झालं की यात मी 2 चमचे दही घालतीये. ऑप्शनल आहे पण दही घातल्याने याला एक एक्स्ट्राचा छान खुसखुशीतपणा येतो, म्हणून मी साधारण 2 चमचे दही घातलंय यामध्ये. दही घालून हे पीठ पुन्हा मळून एक 10 मिनिटं रेस्ट व्हायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण याच्या बट्ट्या बनवून घेणार आहोत. जनरली खानदेशात बट्टी ही तळून बनवली जाते. म्हणजे सुरुवातीला हे असेच गोळे वाफवून नंतर ते कट करून तळून बनवली जाते. पण इथं मी तळून न बनवता आज मी शॅलो फ्राईड बनवते आहे. तर ही बट्टी बनवण्यासाठी आपण आधी पिठाचा एक छोटा पोर्शन घेणार आहोत. तर एक छोटा पोर्शन काढून हातावरच त्याची एक छोटी गोल पारी बनवून घ्यायची आहे जाडसर. पारी बनवल्यानंतर त्यात एक थेंबर तेल त्याला स्प्रेड करून लावून घ्यायचं आहे आणि या पारीची एक एक कडा आतल्या बाजूला दुमडत जाऊन याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला गोलाकार आकाराची एक बट्टी बनवून घ्यायची आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक कडा दुमडत आपण अशी बट्टी बनवून घेणार आहोत. इथं मी 7 ते 8 बट्ट्या बनवून घेतलेल्या आहे एका याच्यासाठी, काय म्हणू शकतो आपण त्याला, एका बॅचसाठी. एका बॅचमध्ये साधारण 7 ते 8 बट्टी बनवून होते. तर मी एवढं बनवून ठेवलं आहे. आता तर बट्टी शॅलो फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलंय. ही बट्टी शॅलो फ्राय करण्यासाठी कढई नेहमी ऑलवेज थोडी जाड बेसची पाहिजे. आपल्याला थोडं बेस जाड पाहिजे त्या कढईचा. तर 2 चमचे तूप इथं गरम झालंय. गरम झालेल्या तुपावर ह्या बट्ट्या मी सोडून घेते. बट्ट्या सोडून झाल्या की आपल्याला झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटपर्यंत त्या छान शॅलो फ्राय होऊ द्यायच्या आहे. आणि गॅसची फ्लेम ही लो पाहिजे. तर लो फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिटं हे होऊ देऊया. बट्टी होती आपली तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊया. तर डाळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय. त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे. जिरं मोहरीला तडतडली की त्यात हिंग, हळद, कढीपत्ता आणि 3 ते 4 मी सुक्या मिरच्या घेतलाय. मी बोर मिरची यूज केली, आपली नॉर्मल मिरची यूज केली तरी चालेल. 3 ते 4 सुक्या मिरच्या घातलाय. परतून घेऊया. आणि त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घातलाय. तर कांदा छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की त्यात आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, गोडा मसाला आणि धणेपूड घातली आहे. हे एक नॉर्मल 1 चमचा पाणी घालून परतून घेऊया. हे परतलं गेलं की त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट घालून टोमॅटो छान शिजत येऊ द्यायचा आहे. 1 2 मिनिटात टोमॅटो शिजतो. तर टोमॅटो शिजला की त्यात आपली शिजलेली डाळ आणि कन्सिस्टन्सीसाठी 1 ग्लासभर पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एक 10 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून याला एक 10 मिनिटं उकळी आली की आपली डाळ रेडी.
आता बट्टीसाठी एक 7-8 मिनटं झालेली आहे. आपण बघूया बट्टी झाली आहे का. तर बट्टी आपली एका साईडने छान गोल्डन ब्राऊन भाजली गेली आहे. तर सगळ्या बट्ट्या आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. तर सगळ्या बट्ट्या पलटून दुसऱ्या बाजूने सेम आपल्याला लो फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. चला तर मग अशा पद्धतीने तयार आहे आपला बट्ट्या पण. आणि डाळवर आपण एक तडका देऊया. तर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल घेतलंय. त्यात थोडीशी जिरं मोहरी आणि परत 3 ते 4 सुक्या मिरच्या आणि लाल तिखट घातलंय थोडं. आणि हा तडका डाळवर घालून घेऊया आपण. चला तर मग गरमागरम डाळबट्टी तयार आहे. अतिशय खुसखुशीत होतात या बट्ट्या. तर मग सर्व करूया आपली गरमागरम डाळ बट्टी सोबत काकडीची कोशिंबीर. तुम्ही या संडेला काय बनवलं होतं मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्टे हेल्दी, स्टे हॅपी.